नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आर्टिफिशियल फ्लावरच्या वापराबाबत काही निर्बंध आणण्याचा विषय चर्चेत आलाय। शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला जात असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास हस्तकाम करणारे कारागीर, डेकोरेशन, सजावट व्यवसायात असलेले उत्पादक, विक्रेते, कामगार, मजूर, इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगार व कुटुंबियांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। या व्यवसायांवर लाखो लोक अवलंबून असल्याने सद्यस्थितीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये या आशयाचे निवेदन आज नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन नाशिकच्या वतीने आमदार देव यांनी फरांदी यांच्या निवासस्थानी देण्यात आले। या प्रसंगी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष केशव डिगोरे, उपाध्यक्ष दाऊद कादरी, सुनील महाले, अनिल अमृतकर, मंगेश ढगे, प्रमोद सानप, गणेश मटाले, विनोद दर्याणी, विशाल बनकर, सुभाष नाईकवाडे, यतीन मंडलिक, पंकज वाणी, मनोज शिंदे, संजय दिंडे, अब्बास भाई, शिवा देवरे, विजू भोईर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर इव्हेंट्स या सगळ्यांच्या माध्यमातून एक मला निवेदन देण्यात आले आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये, परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे ती माननीय या विभागाचे, या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय नामदार भरत गोगावले साहेब त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत, म्हणजे उदाहरण झालं झेंडू, जरबेरा, निशिगंधा, शेवंती, मोगरा आणि गुलाब, ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी। परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात, म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील, फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहे किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जात आहेत। तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी, कारण याच्यामधल्या दोन बाजू आहे की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे त्यांना मिळायलाच पाहिजे, लाभायला पाहिजे। आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे मत आहे की त्यांना आता समजावून सगळ्यांना सांगितलं, त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये ही 5-6 प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्याच्या ती कृत्रिम बनवण्यासाठी बंदी घालावी, ते त्यांना मान्य आहे। आणि त्यामुळे ही 5-6 व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनवणे याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी। परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही। जैन धर्मियांमधले अनेक लोक जे आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला वापरत नाही, ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती पोटावरती पाय पडणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी आणि जी फुलं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलतात त्यांना परवानगी, त्यांच्यावरती कृत्रिम फुलं, त्या कृत्रिम फुलं बनवू नये जी आपल्या मातीत फुलतात त्याची बंदी कायम ठेवावी। मात्र जी फुलं आपण परदेशातून मागवतो, जी फुलं आपण परदेशातून मागवतोय अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कृत्रिम बनवायची असतील ज्यांना, तर त्याच्यासाठी देखील त्यांना परवानगी द्यावी। आणि परत भाऊ गोगावले आपले नामदारजी अजून एक बोलले, जी काही आर्टिफिशियल फुलं बनत आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये आज चायनामधून एक्सपोर्ट होतात, तर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती देखील लक्ष टाकावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटरची जी मुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्ये देखील 300-400 लोक आज माझ्याकडे आलेले आहेत, त्यांनाच काही व्यवसाय मिळेल या दृष्टिकोनातून देखील स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांना देखील कृत्रिम फुलं बनवायची असतील त्याची देखील समोर बघा आर्टिफिशियल फुलावरची बंदी घातली होती, त्याच्या संदर्भात आज आम्ही आमदार नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवानीताई फरांदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय की तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्राच्या मातीत पिकतात, जसं झेंडू आहे, जरबरा आहे, लिली आहे, त्याच्यानंतर मोगरा आहे, अशा गुलाब आहे, शेवंती आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी। ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये बनवू नये किंवा लावू नये, पण बाकी जे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड, अँथेरियम, कार्नेशन आहे, लिलियम आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये, प्लास्टिक फुलांवर। बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन
त्यांनी आमदार देवानी फरांदे मॅडमनी गोगोले दूध उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की 1-2 दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.